हॅलो, नमस्कार सर्वांना. मी विकास. आज आपण एक शेतामध्ये आलोय एका ठिकाणी. तुम्ही परिसर बघू शकता. एक विहीर आहे, इकडे ऊस आहे आणि हे एकदम स्टोर रूम आहे काय. ओके. आपण जरा व्यवस्थित त्याबद्दल आता थोडा पाऊस येत आहे, तरी आपण थोडी माहिती घेऊ. तुम्हाला दाखवायचं कारण की आज रविवारचा दिवस आणि त्याच्यामुळे आपण हा एक व्हिडिओ घेत आहे. मित्रांनो, आपण हा विहीर दाखवतोय. नदीपासून एक 2 किलोमीटरच्या अंतरावर होते, पण विहीर बघताय तुम्ही किती भरलेले आहे. कमीत कमी 50 ते 60 फूट विहीर आहे. भरलेलं दिसतं, तुडुंब भरलेले आहे. याच्यामध्ये बघते तुम्ही व्यवस्थित बघा. याच्यामध्ये एक कासव दिसतंय बघा. कासव आणि मासे पण खूप आहेत. आपण व्यवस्थित बघू. मग तुम्हाला कासव दाखवतो. दिसतंय का इथे एकदम कासव दिसतंय का. खूप जुनी विहीर असते आणि ह्याच्यामध्ये बघू शकताय साईडने एकदम दगडी वगैरे पडले. असं आहे थोडक्यात. पहिल्या जुन्या काळाची विहीर आहे. हे बघू शकता तुम्ही. जे विहिरीमधले जे काढलेले दगड आहेत तेच प्रोटेक्शनसाठी लावलेले आहेत बाजूला. बघू शकता तुम्ही. ठीक आहे. पाऊस जरा येतोय त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ काढता येईल. हे स्टोर रूम आहे. स्टोर रूम मध्ये तुम्ही बघू शकता काय खूप जुने आहे. त्याच्यामध्ये जे काय शेतीसाठी जे मटेरियल लागते त्याच्यामध्ये ठेवलेलं असते. आता सध्याला लॉक आहे, आपण चावी घेऊन आपण ते खोलून बघू शकतो. आणि इकडे बघू शकता तुम्ही सोयाबीन आहे. आता पाऊस येतोय त्याच्यामुळे आपण थोडे दाखवू शकत नाही. जवळून तुम्हाला दाखवा सोयाबीन कधीपासून भरले काय माहिती. हे बघा. अरे बापरे, शेवळ शेवळ. एक ड्रम आहे भरलेला. आता हे जर खूप म्हणजे हे बघू शकता त्याच्यामध्ये शेवळ खूप भरलं. नारळ आहेत, नारळाची झाड आहे. नारळाचं झाड पण आहे बघा. नारळ लागले. हे मोटर आहे, मोटर वरती बसून आता हे आपण थोडं विहिरीबद्दलच ऐकूया. हे पूर्ण शेतीला कमीत कमी 2 ते 3 एकरचं क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये इथून सर्व पाणी पंपिंग होतं. आता मी जेव्हा सकाळी आलो होतो तेव्हा पाणी कमीत कमी 1-2 फूट तरी वरती होतं. आता हे कमीत कमी खाली गेले. आता शेताला ते ऊसाला पाणी पाजायचं काम चालू आहे. एक मिनिट आपण बघू शकतोय. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. ते आता खूप आतमध्ये आहे, आपल्याला बघायलाच नाही. स्टोर रूम मध्ये काय आहे आपण बघूया. पाठीमागच्या साईडवर हे बघू शकता काय काय. हा मटेरियल दिसला असेल थोडंफार. जाऊ दे. काय एक उंबऱ्याचं झाड पण आहे.
बरोबर खूप जुने आहे. लागले तर वरती आहेत. आपण उंबर पण काढू शकतोय बघा, उंबर आहेत. आता तिकडे जायला काय हरकत नाही, पण आता सध्या पाऊस चालू आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण पाणी जे शेताला देत आहेत, हे जे विहिरीतील पाणी ते आपण बघू शकतो. आपण बघूया थोड्या वेळाने. ओके. मित्रांनो तुम्हाला कासव दाखवतो. हे बघा आतमध्ये गेले बघा. हे बघा जबरदस्त. पुढे जायला काय एवढं मस्त आहे ना. हे बघा तुम्ही बघू शकता, हे विहिरीतलं दृश्य आहे. कासव बघा कसं पोहते. ते खायला दिले की लगेच इकडे येते. दोन कासव आहेत. एक तर आपल्याला दिसले, दुसरं कुठे काय माहिती. येत असेल, खायला दिलं की ते येते. आपण त्याला खायला देऊया. हे बघा. होय थांबा की, थांबले बघ तिथे. अहो सगळे व्हिडिओ डिलीट झाले. कासव बघाले घाबरून येणार. तुझं पाणी पित नाहीत काय? का बरं? पहिले हे होतं दिसते का मोबाईल नाही दिसते की. ते काय दिसते. काय गवत खाते? नाही शेवाळ टाक. शेवट टाका की म्हणजे शेवाळ गाळ याच्यातलं शेवट हिरे ढीग आहे. शेवट खाते. शेवाळ गाळ हे पहिला पाणी असं भरपूर भरलेलं होतं. हे काय इथं पडतो काय ते बाहेर जात नाही. जाते वरनं जाते पाऊस, मोठा पाऊस आला बाहेर जाते. कासव जात नाही बाहेर, वर येऊन बसते. या पाय टोरने येते बसते. माणसं बघितली की पळून जाते. माणूस बोलली जाते. तिथे काय आवाज येतो तिकडं? मित्रांनो पाऊस गेलेला आहे आणि आपण परत व्हिडिओ चालू केला. हे बघू शकता आपण, नारळाचं झाड आहे बघा. नारळ कप खराब आहेत. ते बघा 2 नारळ पडले, पण ते खूप खराब. आता मला एक जुने म्हणजे ते शिक्षक होते, त्यांनी इकडं जमीन वगैरे घेतलेली 4 पावणे 4 एकर. मग ते खूप वेळ बोलणं चालू होतं. तिथं त्यांच्या रानामध्ये साप वगैरे भरपूर आहेत. आता बोलणं झालं, मी सर्प मित्रांना नंबर दिला. तिथं पण एक नाग आहे बोलतात. काय आपल्याला काही दिसलं नाही, मोठा नाग आहे बोलतात. आणि आम्ही फिरतोय, ते कुठेतरी ह्याच्यामध्ये बसलेलं आहे. आपल्याला दिसला तर त्यांना सांगितलं आपल्या मित्राला, सर्प मित्राला कॉल करा आणि तुम्ही हे करून घ्या. हे बघा या विहिरीमध्ये पण नाग आहे. ते कुठेतरी दगडांमध्ये वगैरे बसलेला असतोय. पाणी चालू आहे. आपल्याला पुढं बघायचं होतं, हे जे पाणी विहिरीचं पंपिंग होते ते कशा पद्धतीने पुढं म्हणजे शेतीला
आपल्याला म्हणजे ऊसाला कसं दिलं जाते ते बघूया आपण. अरे बापरे, ठीक आहे, भरपूर असं होत आलं वाटतं. चला आपण बघूया. आणि ते काका होते म्हणजे सर होते, पहिला ते रिटायर झाले, त्यांनी शेती वगैरे इकडे घेतली. त्यांचं म्हणणं होतं ते मला म्हणत होते थांबा थांबा, म्हणजे नेक्स्ट संडेला त्यांच्याकडं त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. आपण बहुतेक थोडाफार पॉडकास्ट त्यांच्याबद्दल थोडं हे करूया. हे बघा, हे बघा, हे पाणी पाट आहे, पाटाने वाहते, हे पूर्ण उसाला जाते. पण बघूया कसं पद्धत. पाला वगैरे खूप कापते बरं का. हे बघा, इथला मला वाटतं चेंबर बंद केलाय. तो इथे एक चेंबर होता, तो बंद केलाय. आता हे कसं आहे, ह्या पाटांमधून असं पाणी जाते. ठीक आहे, बघा आपण. हे काय रान एकदम सुकलेलं आहे बघा, त्याला पाणी नाही वगैरे, लक्ष द्यायलाच माणूस नाही. इथं हे व्यवस्थित लक्ष देत आहेत. त्याच्या पाठीमागून हा ऊस आलाय मोठा. हे बघा, बघू शकता, हे पाणी पास आहेत. तो चेंबर आहे, चेंबरच्या इथून पाणी सोडलं जातं. ठीक आहे, कुठं इथं ये वय 2 मिनटं. त्याच्यानंतर आपण हे पडले, आता जेवणाचं टायमिंग झालं, जेवायला जाते. तर तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो. हे बघा, हे सोयाबीन आहे. सोयाबीन, तुम्ही सोयाबीन वगैरे भाजी वगैरे खाल्ली असेल. हे बघा, हे सोयाबीनचं याला शेंगा वगैरे लागतात. तर फुलं वगैरे लागल्यानंतर शेंगा लागणार. हे ते बघा, कमीत कमी 1.5 एकरमध्ये सोयाबीन लावले. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आपल्याला पुढं केळीची बाग पण बघायची. केळीची बाग आणि त्यांचं पूर्ण कसं हे केलं त्यांनी. ठीक आहे मित्रांनो, आपण प्रत्येक रविवारी ना एक शेतकऱ्यांची पॉडकास्ट घेणार आहोत. असं प्लॅनिंग चालू आहे आपलं, भेटेल. हे आंब्याचं झाड आहे बघा, आंब्याच्या झाडाला पण आंबे खूप येतात. ते आंब्याचं झाड आहे ना, त्याला आंबे खूप येतात, गोड खूप असतात. कुठे येऊ? परत आपण विहिरीजवळ आलोय. बापरे, मला जेव्हापासून सांगितलं नाही ते नाग आहे, मी खूप
व्यवस्थित इथून जाताना वगैरे व्यवस्थित जावा, बघून जावं लागणार. नाग हा विषारी साप आहे, त्याच्यापासून आपण खूप जपून राहिलं पाहिजे. ते बघा पाणी अजून हे एवढं पूर्ण होणार आहे. अजून मला वाटते अजून 2 दिवस लागतील, लवकर तर होणार नाही. इकडे पण सोयाबीन आहे बघा. इकडे सोयाबीन, ऊस, पाणी भरपूर असल्यामुळे सोयाबीन, ऊस यासारखी पिके इकडे, आणि गोड पाणी बाबा. बोरिंगचं वगैरे एकदम विहिरीमध्ये शुद्ध पाणी. त्याचा उपसा वगैरे असला तर व्यवस्थित. आंब्याची झाडं बघा, आंब्याची झाडं पण एक नंबर आहे. याला पण आंबे लागतात. आता हे सर म्हणजे ते काका, त्याने आपल्याला रविवारी त्यांच्या शेताकडे बोलवले की हां, ते आपल्याला काय माहिती देणार आहेत. ते शिक्षक होते, ते आता रिटायर्ड होऊन त्यांनी शेतीचा एक छंद आहे शेतीचा, त्यांनी परचेस करून. हे बघा, हे कढीपत्त्याचं झाड आहे बघा, कढीपत्त्याचं झाड आहे बघा, तोडलेत शेतकऱ्यांनी. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, आपण जे जेवणामध्ये ज्याचा वापर करतो, हे बघा, खूप चांगला स्मेल आहे कढीपत्त्याचा, खूप छान आहे. कसं आहे, मुंबईसारख्या ठिकाणी, सिटीसारख्या ठिकाणी सर्व विकत घ्यावं लागतं, पण इथं कोणती कढीपत्ता वगैरे ह्या गोष्टी काही विकत घ्याव्या लागत नाही, तुम्हाला सहज शेतामध्ये मिळून जातं. तो आले का? हे पण बोलले आमच्या पण रानामध्ये घोणस वगैरे खूप दिसतात. अरे कसं आहे, घोणस हा साप तो इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे नव्हताच मुळात. ते आहे की नाही याच्यामध्ये आलेलं, कोकणातून जेव्हा पुराचं पाणी वगैरे पूर आलेला महाराष्ट्रात, तेव्हा ते पाण्याचा संपर्क झाल्यामुळे ते पाण्यातून इकडे ह्या साईडला घुसले. आणि आता असं आहे, त्यांनी मला सांगितलं की जो घोणस हा साप आहे तो कमीत कमी 32 ते 33 पिल्लांना जन्म देतो. आता हे मला काय आयडिया नाही. आता हे जर प्राणी जर जिकडे तिकडे पण धोका आहे, ऊस तोडतात त्यावेळी जर भरपूर धोका आहे त्याच्या. तर शेतकऱ्यांनी पाणी वगैरे पाजतात रात्री व्यवस्थित त्यांनी राहिलं पाहिजे. ठीक आहे. जेवणासाठी आपण इथं विहिरीच वगैरे पिण्याचं कसं आहे, आपण जास्त कधी पिलं नाही त्यामुळे आपलं प्रॉब्लेम आहे. हे बघा, एक विहीर आहे, ते बोलले ना काका, त्यांची विहीर आहे. त्या विहिरीमध्ये मासे आहेत. खूप व्यवस्थित कॉन्क्रिटीकरण करणे, आरसीसी भिंत आहे तिथे, एकदम दगडाने वगैरे बनवलेली होती. इथं आरसीसी, पूर्ण आरसीसी मध्ये बांधकाम आहे. खूप छान आहे. इकडे बघू शकता भेंडीचं सुद्धा हे लावले, वांग्याची रोपं लावल्यात. त्याच्यानंतर तिकडं नाळाचं झाड आहे. तुरी असते, तूरची डाळ आपण खातो, ती तुरीची डाळ जी येते ते ते एक झाड आहे, तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, धन्यवाद. भरपूर काही अजून तुम्हाला भरपूर काही दाखवायचं आहे. ठीक आहे.